आपल्या सगळ्यांनाच एक प्रश्न पडलेला असतो, सकाळ आणि संध्याकाळ झाले की जेवायला काय बनवायचं. तर आज आपण बनवणार आहोत एकदम कमी सामानात आणि एकदम टेस्टी बनणारी रेसिपीज म्हणजेच शेंगुळे. आता शेंगुळे बनवायचे म्हटले तर ते कुळदाचे सुद्धा असतात किंवा मिक्स पिठाचे असतात किंवा कोथिंबिरीचे असतात. तर मी आज मस्तपैकी कोथिंबिरीचे बनवणार आहेत. हे खायला खूप टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे. आणि भाजीला काय नसेल तेव्हा हा खूप छान ऑप्शन आहे की आपण हा बनवू शकतो कमी वेळेत आणि खायला सुद्धा टेस्टी आहे. तर इथे कोथिंबीर मी घेतली आहे, निवडून घेतली आहे. त्याचे जाड जाड देठ घ्यायचे नाही, पानच घ्यायचे म्हणजे ते दातामध्ये अडकत नाही. स्वच्छ धुवून कापून घ्यायची आहे, बारीक चिरून घ्यायची. तर इथे मी कोथिंबीरीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकते आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने जसं बनवणार आहेत क्वांटिटी त्यानुसार तुम्ही माप थोडं कमी जास्त करू शकतात. तर इथे मी डाळीचं पीठ घेतलं आहे 2 चमचे आणि 2 चमचे आपलं बाजरीचं पीठ आहे माझ्याकडे, ते मी टाकलेलं आहे. ज्वारीचं पीठ असेल तर तुम्ही ज्वारीचं सुद्धा टाकू शकता. तर इथे फक्त मेजरमेंट थोडं कमी करायचं आहे बेसन पिठाचं आणि बाजरीचं. इथे मी 2 घेतलं आहे, तर तुम्ही 1 चमचासुद्धा टाकायचा आहे जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल तर. तर इथे मी पेस्ट टाकली आहे. पेस्टमध्ये मी थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, थोडंसं जिरे आणि मीठ टाकून थोडीशी पेस्ट केली आहे. पेस्ट पूर्ण टाकायची नाही आपल्या पिठामध्ये, थोडंसं अंदाजानुसार टाकायची आहे कारण की आपल्याला फोडणी देताना सुद्धा लागणार आहेत. चवीनुसार मीठ, हळद आणि थोडेसे जिरे टाकलेले आहेत. आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. खूप सैल मळायचं नाही आहे, खूप पातळ नाही मळायचं, थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे कारण की आपल्याला हे पाण्यामध्ये शिजवायचं आहे त्यामुळे. तर व्यवस्थित सगळं मिश्रण पहिले मिक्स करायचं आणि त्यानुसार पाणी टाकायचं आहे आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे माझ्याकडून मळून झालेला आहे, जास्त काय पातळ नाही, घट्टसर घेतलेला आहे. आता याला थोडंसं आपण तेल लावणार आहोत आणि 10 मिनिटासाठी हा आपल्याला रेस्टसाठी ठेवायचा आहे, जेणेकरून आपले शेंगुळे एकदम छान आणि मऊ होतील. तर इथे मी थोडंसं तेल लावते आहे, जास्त लावायचं नाही आहे, थोडंसं तेल लावायचं आहे आणि 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. तर थोड्या वेळाने बघा 10 मिनिटानंतर मी शेंगुळे बनवायला घेतले आहेत. तर इथे मी खाली थोडंसं पीठ लावून घेत आहे, जेणेकरून जे आपलं शेंगुळ्याचं पीठ आहे ते खाली चिटकणार नाही. थोडंसं पीठ लावून असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही गोलमध्ये सुद्धा करू शकतात किंवा असे सुद्धा करू शकतात तुमच्या आवडीनुसार. या पद्धतीने बघा माझे तयार झालेले आहेत. आणि जे आपलं पीठ आहे त्यामधलं थोडंसं पीठ मी साईडला ठेवलं आहे कारण की आपल्याला जो रस्सा आहे तो घट्टसर येण्यासाठी आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. तर पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं माझ्या अंदाजानुसार, तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता. आणि त्यामध्ये आता आपण जिरे मोहरीची फोडणी देणार आहोत. आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच म्हणजे टेस्ट ही छान येते. थोडीशी जिरे मोहरी टाकली आणि त्यानंतर आपली जी आपण पेस्ट ठेवली होती कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण यांची, ती टाकायची आहे आणि छान अशी परतून घ्यायची आहे. म्हणजे टेस्ट ही छान येते आणि प्रॉपर टेस्ट आपली जी आहे कोथिंबीरीची ती छान अशी त्यामध्ये उतरते. थोडीशी हळद टाकली आहे, जास्त टाकायची नाही आहे कारण की आपण पिठामध्ये सुद्धा हळद टाकलेली आहे त्यामुळे. आणि पाणी टाकायचं आहे. खूप जास्त वेळ परतायची नाही म्हणजे ती करपणार नाही, नाहीतर करपली तर त्याची पूर्ण टेस्ट चेंज होऊन जाईल. आणि आता यावर आपण झाकण ठेवून त्याला छान अशी उकळी येऊ देणार आहोत. आणि उकळी आलेली बघा, छान असं उकळलेलं आहे पाणी. आता त्यामध्ये आपण जे शेंगुळे बनवलेले आहेत ते टाकणार आहोत. टाकताना सावकाश टाकायचे की हातावर काही उडणार नाही. आता याच्यामध्ये मी फर्स्ट चवीनुसार मीठ टाकलं आणि त्यानुसार आता आपण शेंगुळे टाकणार आहोत. मीठसुद्धा जास्त टाकायचं नाही कारण की पाणी आपलं थोडंसं अटणार आहे आणि आपण पिठामध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे मीठ जास्त प्रमाणात टाकायचं नाही. वाटलंच तर नंतर तुम्ही थोडंसं टेस्ट करून तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता.
तर हे सगळं मी त्या पाण्यामध्ये टाकून देणार आहे आणि एकदा थोडंसं हलवून आपण परत थोडा वेळ झाकण ठेवणार आहोत. आता आपल्याला हे शिजवायचं आहे. या पद्धतीने झाकण ठेवून आता आपण हे शिजवून घेणार आहोत थोडा वेळ. तरी आपण ठेवल्यानंतर थोडा वेळाने परत मध्ये येऊन एक थोडंसं हलवून चेक करायचं आहे आपले शेंगुळे शिजले आहेत की नाही. आणि जेव्हा आपले शेंगुळे शिजतात तेव्हा त्यामध्ये बघा जो आपण पिठाचा गोळा ठेवला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करायचं आहे. हे बघू शकता त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि पीठ तसंच ठेवलं होतं थोडंसं, जेणेकरून जो आपल्या शेंगुळ्यांचा जो आपला रस्सा आहे त्याला थोडंसं घट्टसरपणा येईल आणि प्रॉपर टेस्ट जी कोथिंबीरीची आहे ती त्यामध्ये उतरेल. तुम्ही जो रस्सा आहे तो तुमच्या याच्यानुसार आवडीनुसार ठेवू शकता, म्हणजे घट्ट किंवा पातळ, त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून घ्यायचं. आणि हे आता मी बघू शकता त्यामध्ये टाकत आहे. त्याने आपल्या रस्स्याला मस्त असा दाटसरपणा येईल आणि खायला सुद्धा छान लागतं. अशी ही आपली रेसिपी कमी सामानात आणि कमी वेळात घरच्या घरी तयार होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. खूप टेस्टी आहे, मुलांना सुद्धा खूप आवडते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.